ज्ञानबा माऊली तुकारामाचा जयघोष, टाळ मृदुंगाच्या तालावर होणारा विठुनामाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि दिंड्या पताका अशा भक्तिमय वातावरणात देहू नगरीतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने देहूकडून पंढरपूरकडे जे आहे प्रस्थान केलेलं आहे। आणि आपण दृश्यात बघू शकतो की मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहे इथे जमलेले आहे। वारकऱ्यांची अलोट गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच प्रशासनाकडूनही मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन आणि आरती इथे झालेली आहे आणि त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात हे वारकरी जे आहे भक्तिमय वातावरणात दंग झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त म्हणजेच जागोजागी स्वच्छतागृहे, त्यासोबतच पाण्याची सोय, औषधींसाठी उपचार केंद्र इथे आपल्याला बघायला मिळत आहे। वैष्णवांचा मेळा मोठ्या प्रमाणात इथे जो आहे जमलेला आहे आणि हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे जो आहे तो प्रस्थान करतो आहे। यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची 339वी ही पालखी आहे आणि म्हणायला गेलं तर यावेळी पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांची जी आहे पेरणी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे वारकरी यावेळी पाहायला मिळत आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर अशा हजारो पालख्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच भक्तिमय आणि आनंदमय असं वातावरण झालेलं आहे। देहू नगरी जी आहे ती मोठ्या भक्तिमय वातावरणात जी आहे दुमदुमती आहे। टाळ मृदुंगाच्या तालावर जे आहे वारकरी जे आहे ते दंग झालेले आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो आपण बघू शकतो, कारण कुठल्याही सुखसुविधांची अपेक्षा नाही आणि निस्वार्थ भावनेने हे वारकरी जे आहे पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहे आणि तितक्याच आनंदात त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद जो आहे तो आज आपल्याला दिसतो आहे। समस्त महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यातून जे आहे वारकरी इथे जमलेले आहे। सगळ्यांचा महाराष्ट्राचा अतिशय मोठा हा सण असतो आणि हा सण जो आहे आज सुरुवात झालेली आहे। आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखींचं प्रस्थान झालं आहे, तर उद्या आळंदीतून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचं जे आहे ते आगमन इथे होणार आहे आणि याच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी। जय जय रामकृष्ण हरी।